नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सरकारी कर्मचारी रुद्रण्णा यडवण्णावर आत्महत्या निंदनीय आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे आज गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून हेब्बाळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणी लक्ष्मी हेब्बाळकर यांचा निकटवर्ती सोमू याच्यावर आरोप करण्यात आलाय. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि सीबीआयने सखोल तपास करून मृत रुद्रण्णाला न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी केली. यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहर विभागाच्या अध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार अरविंद पाटील आदी उपस्थित होते. विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी दारू दुकान मालकांचा निषेध नोंदवण्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी दारू दुकान बंदची हाक पुकारण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज बंगळुरू येथील विधानसौधेत वित्त विभागाचे सचिव पी.सी. जाफर यांनी दारू विक्रेत्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर दारू विक्रेत्यांचे अध्यक्ष गुरुस्वामी बोलत होते. ते म्हणाले, आमच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक घेणार आहोत. त्यामुळे 20 नोव्हेंबरला दारू विक्रीवर बंदी असून यात कोणताही बदल नसून त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली. उत्पादन शुल्क विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून दारू दुकान मालक उत्पादन शुल्क मंत्री आर.बी. थिम्मापुरा यांच्या विरोधात गेले आहेत. उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढतीसाठी पैसे गोळा करत आहेत. या भ्रष्टाचार खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करून आंदोलन करण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर ग्रामपंचायतीद्वारे चालू वर्षामध्ये 29 कामे न करता 54,29,000 रुपये येथील ग्रामपंचायतीच्या अध्यक्षांनी बेकायदेशीरपणे सरकारी पैसा लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वकील सुरेंद्र उगरे यांनी केलाय. बेळगाव येथे आयोजित आज गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पतीचे नाव कंत्राटदार भरत निंगाप्पा मासेकर असे असून मारुती पाटील या व्यक्तीच्या नावे फंड ट्रान्सफर करणाऱ्या येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठराव पास करून 2018 ते 19च्या कोरोनाच्या संकट काळामध्ये 29 कामे झाल्याचे सांगून सरकारी पैशांची लूट केल्याचा आरोप गावातील काही सदस्यांनी केलाय. यावेळी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सदस्य सतीश पाटील, शिवाजी नंदुकर, रमेश मेनसे, परशुराम परीट, ज्योतिबा चौगुले, मनीषा घाडी, शालन पाटील, सोनाली येळ्ळूरकर आदी उपस्थित होते. बेळगाव उपनगरातील आनंदनगर, वडगाव परिसरामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक वृक्ष आहेत. असे वृक्ष कोसळून मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वृक्षांच्या मुळांमुळे परिसरातील ड्रेनेज वाहिनी व गॅस पाईपलाईनलाही धोका निर्माण झाला असल्यानं अशी धोकादायक झाडे तात्काळ हटवावीत अशी मागणी आनंदनगर परिसरातील नागरिकांनी महापौर सविता कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वरचेवर या वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांचे नुकसान होत असते. असे वृक्ष रस्त्यांमध्ये येत असल्याने वाहतुकीचा प्रश्नही निर्माण होतो. तसेच वृक्षांची मुळे ड्रेनेज व गॅस वाहिन्यांमध्ये शिरल्याने वारंवार गॅस वाहिन्या नादुरुस्त होत आहेत. या समस्येमुळे आनंदनगर परिसरातील धोकादायक झाडे हटवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संतोष पवार, महेश करटे यासह इतर नागरिक उपस्थित होते. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भाग हा गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिकरित्या तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तंबाखू उत्पादनाला शासनाकडून कोणताच भरवसा नाही. त्यातच तंबाखू लागवडीला पाठबळही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऊस उत्पादन घेणारा शेतकरी देखील सध्या विविध समस्यांना तोंड देत आहे. उत्पादन खर्च वाढला असला तरी मिळणारा भाव मात्र उत्पादन खर्चही निघत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मजुरांची टंचाई ही तर एक मोठी समस्या बनली आहे. अशा या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कमी कालावधीत उत्पन्न हाती घेणारे पीक म्हणून आता कांदा लागवडीकडे लक्ष केंद्रित केलं आहे. सरकारी शाळेच्या लगतच तंबाखूची फॅक्टरी प्रारंभ केल्याच्या निषेधात शाळा सुधारणा समितीचे पदाधिकारी व पालकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन फॅक्टरी बंद करण्याची मागणी केली. याची दखल घेत तहसीलदार घटनास्थळी भेट देणार होते. दरम्यान तहसीलदार येणार असल्याचा सुगावा लागताच तंबाखू फॅक्टरीचे मालक व कामगारांनी फॅक्टरीला कुलूप ठोकून पलायन केल्याची घटना मंगसुळी येथे घडली.
जयसिंगपूर येथून मंगसुळी येथे येऊन तंबाखूची फॅक्टरी प्रारंभ करण्याकरिता ग्रामपंचायतीपासून कोणत्याही कार्यालयाचा मंजुरी पत्र नसताना त्यांना फॅक्टरीचे वीज पुरवठ्याचे कनेक्शन देण्यात आले आहे। यामुळे स्थानिकांच्या सहकार्याचा आरोप नागरिकांनी केला। येत्या 1-2 दिवसात अनधिकृत तंबाखू फॅक्टरीवर कारवाई करण्यात येईल असे तहसीलदारांनी सांगितले। विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून खडकलाट आणि परिसरात सर्वच रस्ते दर्जेदार आहेत, पण खडकलाट ते साततोंडी महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या महामार्गावरील रस्त्यांपैकी सुमारे 1 किलोमीटरचा रस्ता मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालाय। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्याकडे दुर्लक्ष होत होते। त्याची दखल घेऊन दैनिक तरुण भारतमधून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते। त्याची दखल घेऊन आमदार हुक्केरी पिता पुत्रांनी यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। यामुळे ग्रामस्थ, प्रवासी आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येतोय। मलिकवाड येथील मलिकवाड सदलगा रस्त्यानजीक असलेल्या लक्ष्मी मंदिरानजीकच्या लक्ष्मीनगर ते खोत, थरकर, मगदुममळा मार्गे जाधवमळ्यापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे। या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अशी शेतकरी आणि नागरिकातून मागणी होत आहे। मलिकवाड येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन या मार्गालगतच असल्याने शेताकडे ये-जा करण्यास व शेतातील पीक वाहतुकीसाठी या रस्त्यांचा चांगला उपयोग होतो। शिवाय या शेतवाडीमध्ये शेतीत पिकलेला ऊस आणि इतर भाजीपाला याच रस्त्यावरून वाहतूक करावा लागतो, पण रस्ता अरुंद झाला असून त्यावरील डांबरीकरणही उखडलं आहे। त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण आणि रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे। चिकोडी शहरातील केसी रोड रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे। काही वर्षांपूर्वी यासाठी प्रयत्न झाले, पण नुकसान भरपाईच्या रकमेवरून हे कार्य रखडले होते। आता या रस्ता रुंदीकरणाच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून रस्ता रुंदीकरणाचं काम 1 महिन्यात सुरू करावं असा इशारा विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी अधिकाऱ्यांना दिलाय। यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता रुंदीकरणाच्या पूर्वतयारीबाबत चिकोडी येथील अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आहे। आता चिकोडी येथील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन रस्ता रुंदीकरणाचा शुभारंभ करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे। महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक हद्दीमध्ये वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। येथे सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असली तरी या चेकपोस्टवरती नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असल्याचं दिसून येत आहे। निवडणूक आयोगाप्रमाणे एका चेकपोस्टवरती 5 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते। त्यामध्ये 1 पोलीस, 1 होमगार्ड, 1 ग्रामपंचायत कर्मचारी, 1 महसूल कर्मचारी व देखरेख करण्यासाठी 1 अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते। पण काही चेकपोस्टवर अपुरे कर्मचारी कार्यरत असून वाहने थांबवणे, वाहनांची तपासणी करणे व वाहन सोडणे अशा कामांमुळे ताण निर्माण होत आहे। चंदगड मतदारसंघातील निवडणूक ही चुरशीची होणार हे निश्चितच आहे। ती खिलाडू वृत्तीने राजकारण म्हणून लढवली जावी अशी इच्छा आहे। मात्र तसं न होता कुठेतरी या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रकार शिनोळी येथे घडला। जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मानसिंग खोराटे यांचे फ्लेक्स फाडण्याचे कृत्य अज्ञातांकडून करण्यात आले आहे। राजकारणातून शाश्वत विकासाचं समाजकारण करण्याचं धोरण घेऊन सामान्य जनतेत अल्पावधीत आपलं स्थान निर्माण करणाऱ्या लोकप्रिय उमेदवार मानसिंग खोराटे यांचा विरोधकांनी धसका घेतल्याचं हे द्योतक आहे। त्यामुळेच नियमानुसार परवानगी घेऊन प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेला फ्लेक्स फाडण्याचा बालिशपणा करण्यात आलाय। हा केविलवाना प्रयत्न असून चंदगडची सुज्ञ जनताच याला योग्य उत्तर देईल असा हल्लाबोल मानसिंग खोराटे यांनी प्रतिक्रिया देताना केला। तसेच याबाबत निवडणूक आयोग तथा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचं विजय पाटील यांनी सांगितले। डॉक्टरेट समितीचे अध्यक्ष असलेल्या प्राध्यापक डॉक्टर एन मारुतीराव यांची व्यवसाय प्रशासन मंडळाच्या अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती, पण अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांना अध्यक्षपदावरून कमी करण्यासह त्यांची पीएचडी ग्रेडशिप रद्द करून त्यांच्याकडे शिकत असलेल्या पीएचडी विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्राध्यापकांकडे वर्ग केल्याप्रकरणी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू, निबंधक आणि प्रोफेसर अशा 3घांवर काकती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्राध्यापक डॉक्टर एन मारुतीराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कुलगुरू त्यागराज सीएम, निबंधक संतोष कामगौडा आणि प्राध्यापक उत्तम एम किणगे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय।
बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथून कडोली येथील 15 बकऱ्यांची चोरी झाल्याबाबतची तक्रार काकती पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी देण्यात आली आहे. कडोली येथील रहिवासी कल्लाप्पा नरोटी हे आंबेवाडीला बकरी चरण्यासाठी घेऊन गेले होते. या ठिकाणी रात्री त्यांनी वास्तव्य केले. या दरम्यान अज्ञातांनी बकऱ्यांची चोरी केली आहे. सुमारे 15 बकऱ्या येथून चोरट्यांनी पळवल्या आहेत. यामुळे पोलिसांनी 1.25 लाख रुपयांच्या बकऱ्यांची चोरी झाल्याबाबतची तक्रार नोंदवली आहे. चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. येणाऱ्या 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे शिवाजी पाटलांना विजयी करू असा आत्मविश्वास कोल्हापूर जिल्हा मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केलाय. चंदगड तालुक्याच्या इनाम सावर्डे येथील भव्य मेळाव्यात त्यांनी हे आपले मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष कामगार सेना विवेक पाटील, सचिव तुकाराम पाटील, आजरा तालुकाध्यक्ष आनंदा घंटे, गडहिंग्लज तालुका महिला अध्यक्ष शीतल पाटील, गडहिंग्लज शहर अध्यक्ष केम्पन्ना कोरी, शहर अध्यक्षा रीमा चव्हाण, गडहिंग्लज मनसे विद्यार्थी सेनाचे प्रभात साबळे तसेच अध्यक्षस्थानी माजी आमदार व रोहिओचे माजी राज्यमंत्री भरमोन्ना पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना नागेश चौगुले पुढे म्हणाले की या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, तेव्हा भेदभाव वगैरे सोडून देऊन शिवाजीरावांचे हात बळकट करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजीराव भाऊ हे काही लपून छपून बसणारे नसून बिनधास्त निवडून येणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला. भाऊंचे काम हे फार आश्चर्यकारक व मोठे असून तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.